BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा पेपर पहिल्या पेपरमधील राज्य म्हणजे काय, राज्याचे आवश्यक घटक हे आपण पाहिलेलं आहे। तर पुढील प्रकरण आहे गव्हर्नमेंट किंवा शासन। मग शासन म्हणजे काय किंवा शासनाचा अर्थ काय, शासनाच्या विविध व्याख्या, शासनाच्या शाखा कोणत्या आहेत हे आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी शासन संस्थेबाबत विचार मांडलेले आहेत। राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटल याने तर शासनाचे वर्गीकरण केले आहे। त्यांचा विषय म्हणजे शासनाची सत्ता, निकष म्हणजे शासनाची सत्ता किती लोकांच्या हाती आहे आणि सत्तेचा वापर कसा केला जातो, या आधारावर त्यांनी शासनाचे एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत। अरिस्टॉटलने शासनाचे एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत। राजशाही शासन, महाजनशाही शासन, लोकशाही शासन, हुकुमशाही शासन आणि अल्पजनशाही शासन, तर शेवटचा प्रकार आहे झुंडशाही। यापैकी अरिस्टॉटलच्या मते राजशाही, महाजनशाही, लोकशाही हे 3 प्रकार शासनाचे उत्तम प्रकार होत, तर हुकुमशाही, अल्पजनशाही आणि झुंडशाही हे शासनाचे 3 भ्रष्ट प्रकार आहेत, असं अरिस्टॉटल यांनी मत मांडलेलं आहे। आधुनिक काळात अनेक राजकीय विचारवंतांनी शासनाचे वर्गीकरण केलेले आहे। 20व्या शतकाच्या प्रारंभापासून राजशाही, महाजनशाही हे शासनाचे प्रकार जवळजवळ नामशेष झालेले आपणास दिसून येतात। तर लोकशाही शासन प्रकार सगळीकडे मान्य झालेला आहे। आज आधुनिक काळामध्ये 20व्या शतकापासून राजशाही किंवा झुंडशाही, हुकुमशाही हे शासनाचे प्रकार आता नाहीसे होत असून लोकशाही शासन प्रकार आता सगळीकडेच मान्य होत आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर अर्थात 1945 राज्यशास्त्रात लोकशाही शासन प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये आता रूढ झालेला आहे। जॉन बोंदा या फ्रेंच विचारवंताने लोकशाही, सरंजामशाही, राजेशाही हे शासनाचे 3 प्रकार सांगितले आहेत। तर जॉन लॉक या इंग्लिश विचारवंताने लोकशाही, अल्पजनशाही, राजेशाही असे शासनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। तर मॉन्टेस्क्यूने गणराज्य व राजेशाही असे शासनाचे 2 प्रकार सांगितले आहेत। मॅरिएट या आधुनिक विचारवंताने एकात्म शासन आणि संघात्म शासन हे शासनाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत। तर लिकॉक या शास्त्रज्ञाने अनियंत्रित हुकुमशाही आणि लोकशाही असे शासनाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत। राज्यशास्त्राच्या निर्मितीसाठी लोकसंख्या, भूप्रदेश, शासन, सार्वभौमत्व हे 4 घटक आपण पाहिलेले आहेत। हे 4 घटक आवश्यक असतात राज्याच्या निर्मितीसाठी। ह्या 4 घटकाशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही। या 4 घटकापैकी शासन किंवा शासन संस्था हा एक अनिवार्य घटक आहे। आपण काय पाहिलं, लोकसंख्या, भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व हे 4 घटक राज्य निर्मितीसाठी आवश्यक असतात। तर शासन हा एक प्रकार या राज्य निर्मितीसाठी आवश्यक किंवा अनिवार्य असलेला घटक आहे। सामान्यपणे राज्य व शासन संस्था या 2 संकल्पना समान अर्थाने वापरल्या जातात, परंतु या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक असल्याचे दिसून येते। राज्य ही एक अमूर्त संकल्पना आहे, तर शासन हे राज्याचे मूर्त स्वरूप आहे। राज्य ही व्यापक संकल्पना असून शासन हे राज्याच्या 4 आवश्यक घटकापैकी एक आहे। जगातील सर्व राष्ट्रांनी राज्याच्या या आवश्यक घटकाला मान्यता दिलेली आहे। राज्याची ध्येय धोरणे व उद्दिष्टे प्रत्यक्ष व्यवहारात आणणारी राज्याची एक उपसंस्था म्हणजे शासन होय। सामान्यपणे शासनाची 3 अंगे असतात। एक अंग
जे कायदे तयार करते तिला कायदेमंडळ असे म्हणतात. दुसरे जे कायद्याची अंमलबजावणी करते तिला कार्यकारी मंडळ असे म्हणतात. आणि तिसरे जे कायद्याचा अर्थ लावून त्यानुसार न्याय देते तिला न्यायमंडळ असे म्हणतात. मित्रांनो, शासनाचे जे 3 अंग आहेत हे तिन्ही अंग अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदेमंडळ हे कायदे तयार करण्याचं काम करतं. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. तर न्यायमंडळ हे त्या कायद्याचा योग्य अर्थ लावून योग्य प्रकारे नियंत्रण व संतुलन आणि समन्वय ठेवण्याचं काम या तिन्ही शाखांना करावं लागतं. आता आपण शासनाचा अर्थ आणि शासनाच्या व्याख्या पाहणार आहोत. राज्यांतर्गत समाजाचे ध्येय धोरण निश्चित करणे व त्यास अनुसरून कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी करणे आणि समाजातील सर्व घटकांना न्यायाची प्राप्ती होईल या दृष्टीने कार्यरत असणारी संस्था म्हणजे शासन होय. या संस्थेद्वारे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, निर्णय घेणे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे हे कार्य पार पाडली जातात. शासन संस्थेच्या माध्यमातूनच राज्याची इच्छा व्यक्त होत असते. आता आपण शासनाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या काही आपण व्याख्याचा आढावा घेऊ किंवा काही व्याख्या आपण पाहणार आहोत. मित्रांनो, गेटेल या विचारवंताने अशी व्याख्या केलेली आहे की राज्याची सार्वभौम सत्ता प्रत्यक्ष व्यवहारात आणणाऱ्या किंवा आणण्याची शक्ती असणाऱ्या संघटनांना एकत्रितपणे शासन असे म्हणतात. राज्याची सार्वभौम सत्ता प्रत्यक्ष व्यवहारात आणणाऱ्या किंवा आणण्याची शक्ती असणाऱ्या संघटनांना एकत्रितपणे शासन असे म्हणतात. ही व्याख्या गेटेल या विचारवंतांनी केलेली आहे. तर गार्नर या विचारवंतांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहणार आहोत. ज्या संस्थेद्वारे किंवा संघटनेद्वारे राज्याची इच्छा कार्यान्वित केली जाते, ज्या संस्थेद्वारे किंवा संघटनेद्वारे राज्याची इच्छा कार्यान्वित केली जाते किंवा त्यास मूर्त रूप दिले जाते त्या संस्थेस किंवा संघटनेस शासन असे म्हणतात. राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करून राज्याची उद्दिष्टे, ध्येय धोरणे अंमलात आणणारी संस्था किंवा संघटना म्हणजे शासन होय. वरील शासनाच्या व्याख्याचा विचार केल्यानंतर असे दिसून येते की राज्य व शासन या दोघांमध्ये मूलभूत फरक असला तरी दोघांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. राज्याचे यश अपयश शासनाच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. राज्याची ओळख शासनाच्या कार्यपद्धतीवर व यशस्वीतेवर अवलंबून असते. राज्याच्या सार्वभौमत्वाचा प्रत्यक्षात वापर करणारी व राज्याची ध्येय धोरणे प्रत्यक्ष कृतीत आणणारी संस्था म्हणजे शासन होय. आता आपण शासनाच्या या शाखा किंवा शासनाची अंगे कोणती कोणती आहेत, शासनाच्या शाखा किंवा शासनाची अंगे कोणती कोणती आहेत हे पाहण्या अगोदर तुम्हाला या ज्या 2 व्याख्या सांगितलेल्या आहेत, राज्य आणि शासन, याबद्दल आपण लोक समान अर्थाने वापरतात. परंतु राज्य ही अमूर्त संकल्पना आहे तर शासन हे मूर्त स्वरूप आहे. राज्याच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी, राज्य कसं आहे हे प्रत्यक्षात दाखवून देणारी यंत्रणा म्हणजे शासन होय. शासन ज्या पद्धतीचं कार्यरत असतं त्यावरूनच राज्याची ध्येय धोरणे ते अंमलात आणण्याचं काम या शासनाला करावं लागतं. शासनानं जनतेच्या कल्याणाचं, जनतेची इच्छा आकांक्षा, जनतेचं वैयक्तिक विकास, राष्ट्राचा राष्ट्रीय विकास हे सर्व घटक यश अपयश हे शासनावर अवलंबून आहे. जे शासन चांगलं ते राज्य चांगलं असं म्हणतात. पण हे जरी असलं तर राज्य आणि शासन या दोघांचा अतिशय अतूट संबंध आहे किंवा जवळचा संबंध आहे. शासन आणि राज्य ह्या 2 वेगवेगळ्या जरी संकल्पना असल्या तरी पण त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासिकेमध्ये राज्य काय आहे, राज्याबद्दलच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. राज्य हे प्राचीन काळापासून
वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याची वर्गीकरण केले आहेत, राज्याबद्दल मत मांडलेले आहेत. अरिस्टॉटलने केलेले वर्गीकरण पाहिलं आपण, आधुनिक विचारवंताचंही वर्गीकरण पाहिलं. आज हुकुमशाही, झुंडशाही ह्या शासन प्रणाल्या आता किंवा राज्यव्यवस्था नाहीशा होत असून लोकशाही शासनव्यवस्था ही आता वास्तवात येत आहे. 20व्या शतकात ती लोकप्रिय ठरलेली आहे. सर्व जगाने तिचा स्वीकार केला आहे. या तासिकेत एवढं बस. आपण पुढील तासिकेमध्ये जे शासनाचे अंग आहेत ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.